नमस्कार, मी श्रुती पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण 28 छातीच्या कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण पेपर कटिंग पाहतोय. तर कटोरीची साईज खूप लहान आहे, तर ती योग्य पद्धतीने कशी कटिंग करावी आणि कटोरी कशी वाढवावी ते पाहणार आहोत. त्याचसोबत योग्य शोल्डरचं माप आणि काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. ही आपल्या ब्लाऊजची मापं आहेत. पूर्ण उंची आहे 11.5 इंच, छाती आहे 28 इंच, कंबर आहे 24 इंच, पुढील गळा 5, मागील गळा 8.5, बाही लांबी 3 आणि दंडघेर 5 इंच. आता ह्या मापानुसार कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहतोय. इथे आपण डबल फोल्ड पेपर घेतला आहे, कारण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भाग ड्राफ्टिंग कटिंग करतोय. ही मापं आपण तयार ब्लाऊजवरून घेतली. तर ब्लाऊजवरून परफेक्ट मापं कशी घ्यावी ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुरुवातीला ब्लाऊजची पूर्ण उंची टाकत असतो. तर कटोरी ब्लाऊजमध्ये उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. तर आपली पूर्ण उंची आहे 11.5 इंच. वरच्या साईडने सरळ टेप ठेवून 12.5 इंचाला मार्क करून इथं सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. उंचीचं माप परफेक्ट घ्या. जर आपल्या उंचीचंच माप चुकत असेल तर संपूर्ण ड्राफ्टिंग चुकतं. त्यामुळे उंचीचं माप योग्य प्रमाणात घ्या, तेव्हाच आपला ब्लाऊज परफेक्ट तयार होतो. त्यानंतर शोल्डरचं माप टाकत असतो. तर शोल्डरचं माप पूर्णपणे मागील गळ्यावर डिपेंड आहे. मागील गळा डीप नेक आहे आणि साईज लहान आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय 4.5 इंच. इथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 5 इंचाला मार्क करतोय. पहा, पुन्हा बंद बाजूकडून 4.5 इंचाला मार्क करून थोडं पुढल्या साईडला 5 इंचाला मार्क करा. आता हे पॉईंट्स जोडत इथे बॉक्स ड्रॉ करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्याने मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात. त्यानंतर छाती रेषेवर छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन रेषा आणि फिटिंग रेषा जोडून घेऊयात. आता उरलेली सगळी मापं ह्या बॉक्सच्या आतमध्ये येतात. पहा, त्यानंतर गळारुंदी घेतोय 2 इंच. इथे लक्षात घ्या, ब्लाऊजची साईज लहान आहे, पण ब्लाऊजला नॉट लावणार आहोत, त्यामुळे शोल्डर उतार देण्याची गरज नाही आहे. पुढील गळा 5 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 5.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 2 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेतो. या बॉक्समध्ये कटोरी ब्लाऊज असल्याने पुढील गळ्याचा शेप गोल आकारात घ्यायचा आहे. पहा, आता मुंढाचं मार्क करतोय. साईज लहान आहे, त्यामुळे मागील मुंढा 1.25 इंच घेतोय. तिथूनच अर्धा इंच आतल्या साईडला पुढील मुंढ्यासाठी मार्क करा. त्यानंतर मुंढा रेषेचा मध्य काढून फिटिंग लाईनच्या इथं 1/2 इंच खालच्या साईडला येत मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्या. त्याच पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता योगपट्टीचं मार्क करतोय. बस्ट साईज लहान आहे, त्यानुसार योगपट्टी घेतोय 2.5 इंच. इथं तुमच्या साईजनुसार 2.5 इंच किंवा 2.25 इंच योगपट्टीचं अंतर घ्या, किंवा तयार ब्लाऊजवरून सुद्धा योगपट्टीचं अंतर मोजून घेऊन मार्क करू शकता. इथे आपण खालच्या साईडला 2.5 इंचाला मार्क करून सरळ रेषा ड्रॉ करून घेतली. पहा, त्यानंतर आयुक पट्टीच्या बाजूने ह्या रेषेच्या वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करायचा आहे. त्यानंतर योगपट्टीचा आकार गोलाकारात देण्यासाठी योगपट्टीवर छातीच्या 10व्या भागाला मार्क करायचा आहे. 28 छातीनुसार 10वा भाग येतो 2.8 इंच. तर आयुक पट्टीच्या बाजूने 2.8 इंचाला मार्क करून घ्या. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण गोलाकारात योगपट्टीचा शेप ड्रॉ करून घेतोय. कोणत्याही मापाचा कटोरी ब्लाऊज कटिंग करत असताना योगपट्टीचा शेप गोलाकारात देणं गरजेचं आहे, तेव्हाच आपला ब्लाऊज ब्रेस्टला परफेक्ट फिटिंगला बसतो. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आता योगपट्टीवर कटोरीचं माप टाकायचं आहे. तर 28 छातीनुसार कटोरी घेतोय आपण 4 इंच.
28 छातीसाठी 4 इंच हे कटोरीचं परफेक्ट माप आहे. तिथूनच वरच्या साईडला साधारण 1 इंच अंतरावर 4 इंचाला मार्क करून घेतलं. आता इथं सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्याने कटोरीला छान गोलाकार येतो. त्यानंतर दुसरा पॉइंट मार्क करण्यासाठी गळारुंदीच्या बाजूकडून वरच्या साईडने 4.5 इंचाला मार्क करून घ्या. साईज लहान आहे त्यानुसार इथे आपण 4.5 इंच घेतलं. त्यानंतर पुढील मुंड्याच्या इथून आतल्या साईडला 3 पॉइंट मार्क करायचे आहेत. 2.25 इंच, 2.5 इंच आणि 2.25 इंच. आता हे जे अर्धा इंचाचे 3 पॉइंट ड्रॉ केले आहेत त्यामधून कोणत्याही एका पॉइंटमधून कटोरीचा शेप ड्रॉ करून घ्या. सुरुवातीला डॉटेड लाईनमध्ये शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे, तेव्हाच आपल्या कटोरीचा शेप छान येतो. त्यानंतरच हा शेप डार्क करून घ्या. जेव्हा तुमची मूळ कटोरी परफेक्ट येते तेव्हाच आपली वाढीव कटोरी परफेक्ट येते. त्यामुळे मूळ कटोरी ही अगदी व्यवस्थित मार्क करा, तरच आपला ब्लाऊज छान फिटिंगला बसेल. पहा, इथे आपण 28 छातीच्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग केलं. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट कसा करावा ते पाहूयात. योगपट्टीच्या इथून कटिंग करायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर मार्जिन रेषा कटिंग करून घ्या. त्याचसोबत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. पहा, इथे लक्षात घ्या, जो आपण मागील भागासाठी पुढील भागात 1 इंच टक्स मार्क केला आहे तो पुढील भागातून कट नाही करायचा आहे. कारण जेव्हा आपण आहुक पट्टी जोडत असतो आणि बाकी साईड पार्ट जोडत असतो तेव्हा हे मार्जिन पुढील भागात मायनस होतं आणि जरी एक्स्ट्रा आलं तरी फिटिंग करते वेळेस ते कटिंग करून घ्या. नाहीतर मग बऱ्याच वेळा योगपट्टी शिवण्यात कमी येते आणि त्यामुळे फिटिंगसुद्धा बिघडू शकते. आता इथं पुढील भाग बाजूला ठेवून मागील भाग घेतला आहे. गळारुंदी घेतली आहे 2 इंच. मागील गळ्याची खोली आहे 8.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 9 इंचाला मार्क करून खालच्या साईडने गळ्याची खोली 2.5 इंच घेतोय. आता हे पॉइंट्स जोडत इथे बॉक्स ड्रॉ करून घेतोय. मागील गळ्याची रुंदी 3 इंच, 3.25 इंच तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आता मागील गळ्यासाठी ह्या बॉक्समध्ये साध्या गोल गळ्याचा शेप ड्रॉ करून घेते. त्यानंतर मागील भागाचा टक्स ड्रॉ करतोय. आडवा टक्स 4 इंच घेतोय आणि जो बॅक साईडचा 1 इंच टक्स घेतला आहे तो दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्क करून उभा टक्स 4.25 इंच घेतोय. आता हा टक्स ड्रॉ करून घेऊयात. मागील भागाच्या टक्सची उंची आणि रुंदी ब्लाऊजची उंची आणि कमरेची रुंदी त्यानुसार बदलत असते. आता मागील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. इथे आपण 28 छातीच्या मागील भागाचं ड्राफ्टिंग कटिंग केलं. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला डीप नेक ब्लाऊजमध्ये मागील गळ्याला नॉट लावायची नसेल तर गळ्याच्या बाजूने शोल्डर उतार द्यायचा आहे. पहा, पुढील आणि मागील दोन्ही भागाला 1/2 इंचाला मार्क करून अशा पद्धतीने क्रॉस आकारात शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. तर पुढील व्हिडिओमध्ये गळारुंदी आणि शोल्डरचं माप घेत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पाहणार आहोत, तर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. आता मागील भाग बाजूला ठेवून पुढील भाग घेतोय. इथे आपल्याला साईड पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. ते कशा पद्धतीने करावे ते पाहूयात. सुरुवातीला योगपट्टी सेपरेट करून घेतोय. त्यानंतर पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या. आता पुढील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यानंतरच पुढील दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घ्या. तर ही आपली मूळ कटोरी आहे. पुढील भागात आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी आपली योगपट्टी आहे ती आपल्याला कटिंग करते वेळेस कापडावर वाढवून घ्यायची आहे. पहा, खालच्या साईडला जेवढं तुम्हाला शिवण्यात अंतर लागतं तेवढं तुम्हाला कापडावर वाढवून घ्यायचं आहे. तर ह्यावर आपण लिहून घेतोय. पहा, इथे साधारण अर्धा इंच इतपत अंतर मी खालच्या साईडला वाढवून घेणार आहे. मागील व्हिडिओमध्ये पाहिलं त्यानुसार डायरेक्ट पेपरवर सुद्धा वाढवून घेऊ शकता. आता हे बाजूला ठेवून मूळ कटोरी कशी वाढवावी ते पाहूयात. त्यापूर्वी ही मूळ कटोरी मध्यातून फोल्ड करून घ्यायची आहे. आता ज्या साईडने आपण कटोरी जोडत असतो त्या साईडने साधारण 1/2 इंचाला मार्क करून मध्यापर्यंत असा गोलाकार ड्रॉ करून घ्या. आता हा एक्स्ट्राचा पेपर कटिंग करून घ्यायचा आहे. पहा,
त्यानंतर इथे आपण पेपर घेतोय, तर ही कटोरी आपण वाढवून घेतोय। पहा कटोरीची बस्ट साईज लहान आहे, त्यानुसार ही कटोरी 1 इंचाने वाढवतोय। तर बंद बाजूकडून आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। आता जिथे आपण मार्क केलंय त्याच्या पुढे ही मूळ कटोरी बरोबर सरळ रेषेत ठेवून घ्यायची आहे। पहा त्यावर एखादी वस्तू ठेवा जेणेकरून ती हलणार नाही। थोडंसं पुढल्या साईडला पुन्हा 1 इंचाला मार्क करून तिथपर्यंत सरळ रेषा ड्रॉ करून घ्या। त्यानंतर मूळ कटोरीच्या गळ्याचा शेप आहे असा ड्रॉ करून घ्यायचा आहे। पहा कटोरीच्या ज्या साईडने आपण आयहुक पट्टी जोडत असतो त्या साईडला जे 1/2 इंच शिवण्यात लागतं ते इथं आपण 1/2 इंच मार्क करून घेतलं। आता तिथून खालच्या साईडला सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। पहा त्यानंतर कटोरी जोडण्यासाठी जे अर्धा इंच मार्जिन लागतं ते आपण पुढील साईडला वाढवून घेतोय। पहा आता जे आपण पुढल्या साईडला अर्धा इंचाला मार्क केलंय तिथून 1 इंचापर्यंत डॉटेड लाईनमध्ये कटोरी वाढवून घेतोय। पहा सुरुवातीला डॉटेड लाईनमध्येच वाढवा म्हणजेच कटोरीचा शेप छान येतो। त्यानंतरच हा शेप डार्क करून घ्यायचा आहे। हे माप टाकत असताना आपली मूळ कटोरी हलणार नाही ह्याची काळजी घेत मार्क करा। पहा इथं आपण कटोरी वाढवून घेतली। त्यानंतर खालच्या साईडचं जे कटोरीचं अंतर आहे ते इथे मोजून घेतोय। पहा त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे। टेप सरळ रेषेत ठेवून मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या। जी आपली मूळ कटोरी आहे त्याच्या बरोबर खालच्या साईडला मध्यात मार्क करून घेतलं। आता 28 छातीनुसार खालच्या साईडने ही कटोरी 1.25 इंचाने वाढवतोय। खालच्या साईडला 1.25 इंचाला मध्यात मार्क करून घेतलं। तिथपर्यंत सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। आता कटोरीचे दोन्ही बाजूचे पॉइंट मध्यात जोडून घ्यायचे आहेत। पहा अशा पद्धतीने तिरक्या शेपमध्ये इथे आपण कटोरी जोडून घेतली। इथे आपण 28 छातीनुसार परफेक्ट मूळ कटोरी वाढवून घेतली। पहा आता जी मूळ कटोरी आहे ती फेकून द्या, नाहीतर मग बऱ्याच वेळा आपण ती वापरतो आणि त्याच्यामुळे ब्लाऊज फेल जाऊ शकतो। आता ही वाढवलेली कटोरी आहे अशी कटिंग करून घेतोय। कटोरी वाढवत असताना जर तुम्ही अंदाजे वाढवलीत तर छातीला फुगा येतो, ती परफेक्ट बसत नाही। त्यामुळे कटोरी वाढवत असताना परफेक्ट छातीच्या मापानुसारच वाढवावी, तरच ब्लाऊज फिटिंगला छान बसतो। त्यामुळे ब्लाऊज कटिंग करत असताना सगळ्या गोष्टी लक्षात घेत कटिंग करा। आता टक्स मार्क करण्यासाठी ही कटोरी मध्यातून फोल्ड करून घेतली। आडवा टक्स 1.25 इंच घेतोय आणि उभा टक्स 2.25 इंच घ्यायचा आहे। 28 छातीनुसार हे टक्सचं परफेक्ट माप आहे। आता हा टक्स ड्रॉ करून घेऊयात। इथे पहा हा टक्स फोल्ड करून पाहतोय, कटोरीचा शेप अगदी परफेक्ट आला आहे। पाहताय जेव्हा आपण हा कटोरीचा टक्स कापडावर शिलाई करत असतो तेव्हा हे टक्सचं मार्जिन आहे ते एकतर वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं, नाहीतर मग कटिंग करून घ्यायचं, तेव्हाच आपला ब्लाऊज ब्रेस्टला छान बसेल। ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा। आता आपण पुढील साईड पार्ट घेऊया। पहा कटोरी जोडण्यापूर्वी जेव्हा तुम्ही कापडावर कटिंग कराल ती मोजून पहा। अशा पद्धतीने 1.25 इंच कटोरी एक्स्ट्रा येणं गरजेचे आहे, कारण ती शिवण्यात ॲडजस्ट होत असते। पण जर तुमची याहून एक्स्ट्रा येत असेल तर कटोरी शिवण्यापूर्वी ती लावून पहा। आणि जरी कटिंग करायची असेल तर खालच्या साईडने गोलाकारात कटिंग करा। पहा जर तुम्ही वरच्या साईडने गळ्याच्या बाजूने कटिंग केलीत तर आपला गळा हा पसरट होतो, त्यामुळे शोल्डरसुद्धा उतरू शकतात आणि गळ्याचा शेपसुद्धा बिघडतो आणि कटोरीला फुगासुद्धा येतो। त्याचसोबत ही कटोरी साईड पार्टला जोडत असताना ती न खेचता हलक्या हाताने जोडा, तरच तुमच्या कटोरीचा शेप परफेक्ट येईल। तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत कटोरी ब्लाऊज शिलाई करा, नाहीतर मग ब्लाऊज फेल जाऊ शकतो। आता हे साईडला ठेवून बाहीचं कटिंग पाहतोय। हा पेपर मध्यातून फोल्ड केला आहे, समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। आता बाहीची उंची टाकतोय, तर बाहीची पूर्ण उंची आहे 3 इंच। तर ही आपण अस्तरची बाही शिवतोय, त्यामुळे त्यामध्ये 1 इंच मार्जिन घेणार आहोत। जर तुमची बिना अस्तरची बाही असेल तर त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घ्या। इथे आपण खालच्या साईडने सरळ टेप ठेवून 1 इंच मार्जिन ॲड करून 4 इंचाला मार्क करून सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय।
त्यानंतर बाहीची घडी घेत असताना छातीनुसार घ्यायची, म्हणजेच आपली बाही शिवण्यात कमी येत नाही. ब्लाऊजची छाती आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7 इंच. तर इथे आपण ब्लाऊजमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे, त्यामुळे छातीच्या घडीतून अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे. तर इथं आपण बाहीसाठी छातीची घडी 6.5 इंच घेतोय. लक्षात घ्या 1.5 इंचापेक्षा जास्ती मार्जिन असेल तर पूर्ण घडी घ्या, म्हणजेच 7 इंच. आता इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेऊयात. आता उरलेली सगळी मापं ह्या बॉक्सच्या आतल्या साईडला येतात. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅफ हाईट टाकत असतो. तर कॅफ हाईट अंदाजे न घेता छातीच्या 12व्या भागाप्रमाणे घ्या, म्हणजेच बाहीच्या मुंड्यात चुण्या येत नाही. तर 28चा 12वा भाग येतो 2.3 इंच. ओपन बाजूकडे 2.3 इंचाला मार्क करून घ्या. पुन्हा अर्ध्यात 2.3 इंचाला मार्क करून तिथपर्यंत सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. आता या रेषेमधून जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते मायनस करून घ्यायचं आहे. तिथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्या. आता ह्या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून घ्या, मध्यात मार्क करून घ्यायचं आहे. इथे आपल्या बाहीची उंची खूपच लहान आहे, त्यानुसार बंद बाजूकडून आतल्या साईडला 1.25 इंचाला मार्क केलं. जिथे मध्य काढला तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क केलं. आता हे तिन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. पुन्हा मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. तिथे खालच्या साईडला 1/2 इंचाला मार्क करून घ्या. आता हे तिन्ही पॉईंट्स जोडत पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्याने बाहीचा शेप परफेक्ट येतो आणि ती फिटिंगला सुद्धा छान बसते. बॉटमला दंडघेराचा माप आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन. आता इथं मार्जिन रेषा जोडून घेऊयात. त्यानंतर बाहीचं कटिंग करतोय. सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतरच बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या. इथे आपल्या 28 छातीच्या संपूर्ण ब्लाऊजचं ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.